हे कॉल जे केले त्यांनी सांगतात की आम्ही बेडरूम मध्ये बाथरूम मध्ये आहेत म्हणून. तर तो हे डिश अँटेना दिसतो ते बेडरूम बरोबर. बेडरूम आहे. त्यांच्या घरात जाता येत नाही म्हणून हे फोडू नका म्हणजे मला सांगा. हे फोडायला वेळ जात आहे. जिथं राहतात त्यांची जी बेडरूम आहे त्या बेडरूम मध्ये आपण सध्या आलेलो आहेत आणि बेडरूम पहा तुम्ही. बेडरूम मध्ये सुद्धा गादी. हेच चुकलं महानगरपालिका प्रशासनाचं आणि अग्निशमन विभागाचं. माझ्या जिम्मेदारीने जातो म्हणजे 5 मिनिट वेळ द्या म्हणतो मी. 5 मिनिट वेळ मला दिलेला नाही. पाठी अल्युमिनियमचे जे आहेत ते जळायला पाहिजे होतं, वितळायला पाहिजे होतं. ते पूर्ण अल्युमिनियमचे भांडे आहेत. हे भांडे वितळलेले नाही आहेत. सोलापूर शहरात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, नव्हे तर संपूर्ण देशभरात या घटनेचे पडसाद उमटलेले पाहावयास मिळालं. पंतप्रधान असो की राष्ट्रपती असो की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असो, या सर्वांनी या घटनेचा शोक व्यक्त केलेला आहे. सोलापुरातल्या अक्कलकोट रोड MIDC परिसरात असलेल्या सेंट्रल हँडलूम या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि या आगीच्या दुर्घटनेमध्ये तब्बल 2 परिवारातील 4 अशा 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी करत असताना सुद्धा मला अंगावर काटे येत आहेत. बातमी पाहणाऱ्यांना तर नक्कीच हृदयद्रावक अशी ही घटना नक्कीच वाटणार आहे आणि मन शून्य करणारी अशी ही घटना होती, ज्यात केवळ वर्षभराचा एक चिमुकला आईच्या कुशीत आपला जीव सोडलेला आहे. त्याच घटनेला आज आपण पूर्णपणे ही घटना कशी घडली त्याचा डेमो देण्यासाठी तुमच्या समोर मी इम्रान सगरी आणि माझे सहकारी जे या संपूर्ण घटनेचा वृत्तांत कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहेत ते म्हणजे यासिन शेख. चला तर आपण पाहूया नेमकं ही घटना कशी घडली होती. सोलापूरच्या या सेंट्रल गारमेंटमध्ये आपण पाहताय की कशा पद्धतीचे मटेरियल्स जे आहेत ते तयार होत होते. सोलापूरची जगभरात नावाजलेली अशी ही वस्तू ही टर्किश टॉवेल नॅपकिन याची ही फॅक्टरी. टर्किश टॉवेल नॅपकिन संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे ते याच सोलापूरमुळे. फक्त टर्किश टॉवेलच नव्हे तर गारमेंट पार्क मध्ये जे काही तयार होणाऱ्या वस्तू आहेत जसं की होजेरी असो, बनियन असो, इव्हन भारतीय क्रिकेट संघाचे टी-शर्ट्स देखील याच सोलापूर शहरातल्या या MIDC मध्ये तयार होत असतात. अशा या नामवंत सोलापूरच्या MIDC मध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्याच फॅक्टरीत मी सध्या उभा आहे. तुम्ही पाहू शकता आगीची जी तीव्रता होती, इथले जे गारमेंटचे जे मशिनरी आहेत ते कशा अस्ताव्यस्त पडलेले आहेत, जळून खाक झालेले आहेत. मोटर्स आहेत, मशिनरी आहेत. आमचा हेतू हे जळालेल्या वस्तू दाखवण्याचा अजिबात नाहीये. आमचा हेतू फक्त या ठिकाणी काय घटना घडलेली होती, त्याला जबाबदार कोण, दोषी कोण आणि त्या 8 लोकांचा जीव कशा पद्धतीने वाचवता आला असता आणि वाचवता न आल्यानंतर याला दोषी कोण आहेत ते मी तुम्हाला आज पूर्ण खरी आणि सत्य माहिती देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. थोडासा व्हिडिओ हा लांब होऊ शकतो परंतु शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा, कारण प्रत्येक गोष्ट जे इथं ज्यांचं डेथ झालं आहे त्यांच्या मनात जे त्यांनी जे पाहिलेलं होतं तेच मी त्यांच्या मनातून, त्यांच्या हृदयातून, फक्त माझ्या आवाजातून तुमच्या समोर आता सादर करणार आहे. आपण जाणार आहोत नेमकं ज्या ठिकाणी ते लोक छुपून लपले होते, म्हणजेच की जीव वाचवण्यासाठी थांबले होते, ते ठिकाण आपण जात आहोत. त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो की या पत्र्याचं शेड कशा पद्धतीने पडलेला आहे. तुम्ही पाहू शकता पत्र्याचं शेड जळून पडलेलं आहे, उन्मळून पडलेलं आहे. आता आपण ज्या ठिकाणी या फॅक्टरीचे मालक उस्मान मंसुरी राहायचे त्या ठिकाणी जाणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला पुन्हा एकदा मी फॅक्टरीचा पहिल्या मजल्यावरचा हा परिसर दाखवतोय, ज्या ठिकाणी सगळे गारमेंटचे तयार झालेले जे धागे असतात, ज्याच्यापासून टर्किश टॉवेल नॅपकिन बनवले जातात, ते आहे या ठिकाणी कच्चा रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणू, ते या ठिकाणी जळून भस्मसात झाल्याचं पाहायलाच मिळतंय. बऱ्याच जणांना माहिती नसेल, मी दाखवतो की हे जे जळालेले आहेत हे कॉटनचे नसतात. याच्यात काही प्रमाणात पॉलिथिन असतो, ज्याच्यामुळं आग पूर्णपणे भडकत गेली होती. आणि आपण पाहतोय की आग भडकली असं जरी म्हणत असतील तरीही या ठिकाणी जर अशा काही वस्तू आपण पाहिले तर एवढं लक्षात येत आहे की आग एवढी पण भडकलेली नव्हती. हे अजूनही धागे तसेच आहेत. याचा अर्थ आग खालच्या मजल्यावरती म्हणजे तळमजल्यावरती मोठ्या प्रमाणात भडकलेली होती, मात्र वरच्या मजल्यावर आग म्हणावी तितकी भडकलेली नव्हती. सकाळी 3:30 वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याचा मालकांना पहिला कॉल खाली असलेल्या वॉचमॅनने दिला. त्यानंतर
त्या वॉचमॅननी कॉल दिल्यानंतर त्या मालकांचे नातू असलेले अनस मनसुरी यांनी सर्वप्रथम खाली येऊन पाहणी केली की आग लागली आहे ती किती तीव्रतेची आहे. आग लागलेली तीव्रता त्यांनी पाहिली आणि स्वतःहून लगेचच यंत्रणा हलवण्यासाठी वॉचमॅनला सूचना दिल्या की आग कदाचित वाढू शकते, त्यासाठी तुम्ही फायर ब्रिगेडला कॉल करा. मीही करतोच, नातेवाईकांनाही कळवतो आणि तुम्हीही कळवा अशी माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन विभाग सोलापूरला पहिला कॉल गेला आणि अग्निशमनला कॉल गेल्यानंतर अग्निशमन विभागाची पहिली गाडी साधारणतः उशिरा आली असं सांगतात. उशिरा म्हणजे 4:15 4:30च्या दरम्यान कदाचित आली असेल, आपण असं गृहीत धरून चालू. आणि जी गाडी आली पहिली गाडी, ती गाडी असा आरोप लावला जात आहे, बरेच जण म्हणजे आपले कॉम्रेड नरसय आडम यांनी देखील आरोप लावलेला आहे की त्या पाण्याच्या गाडीत पाणी हे केवळ 25 ते 30% होतं, प्रेशरनं पाणी मारता येईल एवढं पाणी नव्हतं त्याच्यात, असा त्यांनी प्रथमदर्शी असा दोष त्या फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांवरती लावलेला आहे. आपण पुढे जातोय. सर्वप्रथम आपण जाणार आहोत जे कुटुंब बागवान नावाचे होते, जे या कारखान्यात एकनिष्ठ असे कामगार होते, ते जिथं राहायचे त्या ठिकाणी आपण जातोय. हा बागवान परिवार यांचा हा राहण्याचा खोली आणि त्यांचं घर, हे मला वाटतंय 10 बाय कदाचित 12ची एक खोली आहे. या खोलीमध्ये ते राहायचे. सोबतच इथं एक किचन आहे. किचन मधल्या वस्तू तुम्ही जर पाहिल्यात तर तुमच्या लक्षात येईल की अल्युमिनियमचे काही भांडे आहेत, त्या भांडे सुद्धा जळून गेलेले नाहीयेत, म्हणजे फक्त धूर लागलेला आहे. आग जर प्रचंड अशी राहिली असती तर हे भांडे अल्युमिनियमचे जे आहेत ते जळायला पाहिजे होतं, वितळायला पाहिजे होतं. ते पूर्ण अल्युमिनियमचे भांडे आहेत. हे भांडे वितळलेले नाहीयेत, याचा अर्थ आगीची तीव्रता जास्त नव्हती. आपण बाहेर समजत होतो की आगीची तीव्रता जास्त होती, परंतु आगीची तीव्रता जास्त नव्हती. केवळ आणि केवळ आगीत फायर ब्रिगेड कडून जे पाणी मारण्यात आलं होतं, त्या पाण्याच्या फवाऱ्यानं, त्या पाण्याच्या माराने फक्त आणि फक्त धूर निर्माण झाला होता, काळा धूर. आणि अल्युमिनियम तर सोडा, इथं एक छोटासा ड्रम आहे पाण्याचा, त्यात पाणी सुद्धा अजून भरलेलं तसंच आहे. प्लास्टिकची बकेट आहे, ती सुद्धा जळालेली नाहीये, म्हणजे आग इथं नव्हतीच. आणि आपले जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते इथून पाणी मारत होते आत. आग विझते ठीक आहे, परंतु धूर निर्माण होतं, त्या धुरीमुळेच समोरचं काहीच दिसत नव्हतं. एक तर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे अत्याधुनिक यंत्रणा नाहीये. पाणी मारण्याऐवजी सगळ्यात पहिला जे आग गोळे विझवण्याचे जे गोळे असतात ते म्हणा, किंवा फोमिंग म्हणा, किंवा पावडर कोटिंगचं जे काही केमिकल असतो, पावडर असतो, जे फायर एक्सटिंग्विशर मध्ये वापरलं जात आहे, ते मारणं इथं गरजेचं होतं असं प्रथमदर्शी वाटत आहे. आपण पुढे जर गेलं तर त्यांचा हा बाथरूम आहे आणि इथं त्या बागवान परिवाराचं बेडरूम तुम्ही पाहू शकता. खरं तर मला सुद्धा खूप घाम येतं, अजूनही इथं गरमी आहे, धग आहे. आणि इथं हा जो परिसर आहे, या परिसरांमधूनच पाण्याचा वापर मारा करण्यात येतो. हे खोली, इथं जी खिडकी होती ते खिडकी पाडण्यात आलेली होती आणि इथून पाण्याचा मारा करण्यात येत होतं. हे सगळी गर्दी जी इथं होती, ती गर्दी सुद्धा याला कारणीभूत असल्याचं मला प्रथमदर्शी वाटतंय. कारण इथून जी गर्दी सांगत होती हे करा ते करा, ते काम करणाऱ्यांना सुद्धा कन्फ्यूज करत असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळतंय. आणि पाणी इथं मारण्यापेक्षा तुम्हाला मी आणखीन एक महत्वाचं इथं उलगडा करणार आहे. काही लोक म्हणत होते की या ठिकाणी एक मस्जिद आहे. खरं तर मस्जिद नव्हती. ज्याप्रमाणे एखाद्याच्या घरात प्रार्थना करण्यासाठीची विशेष एक खोली तयार करण्यात येते, तशीच खोली या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती. आणि ती खोली म्हणजे ही आहे, ज्याला लोक मस्जिद म्हणायचे, ती इबादत ज्याला म्हणतो, प्रार्थना खोली, ती खोली या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि ती खोली फार लांब आहे, जिथं आग लागली होती ती खोली तिथं आहे. आणि असं सांगण्यात येत होतं की ही खोली पाडा आणि मग पुढे या. खोली पाडण्याची खरं तर गरज नव्हती, कारण पाडण्यासाठीची जागा इथं होती. मग खोली तिकडं असताना मस्जिदची खोली म्हणा किंवा त्या इबादतची खोली ते पाडण्याची गरजच नव्हती. कारण इथं या ठिकाणी हे जे पाडकाम करण्यात आलंय आणि इथून पाणी जे मारत होते ते इथं ही खोलीचा संबंधच नव्हता. परंतु गैरसमज असं पसरवण्यात आलं की ही खोली पाडल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. मी जिथं उभा आहे ते पाडून पुढे येता आलं असतं, परंतु गैरसमज अधिकाऱ्यांचा झाला की लोकांचा झाला माहित नाही, परंतु ही फोडाच असं म्हणणारे काही कर्मचारी, महापालिकेचे, अग्निशमन विभागाचे आणि अधिकारी उगीच ज्याला फोडा फोडा म्हणत होते, ती फोडण्याची गरजच काय होती. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी सगळ्यात पहिला बागवान कुटुंबाचे 4 लोक जे आहेत त्यांचा जीव जे गेला ते खाली जी आग लागलेली होती त्या आगीत त्यांचा जीव गेलेला आहे.
प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कशा पद्धतीने इथं हे बघा एक पिशवी आहे, ही सुद्धा पिशवी जशीच्या तशी हो, कुठे याला जळालेलं नाहीये. मग आग कुठं होती इथं? का पाण्याचा मारा इथं करण्यात आला? का धूर निर्माण करण्यात आला? इथं आगीच्या ज्वालामध्ये कुणीही मृत्युमुखी पडलेलं नाहीये. केवळ पाणी मारल्यामुळं जे धूर निर्माण झालं त्या धुरीमुळंच इथले लोकांचा जीव गेलेला आहे. याला पहिला दोषी ठरत आहे ते महानगरपालिकेची यंत्रणा. कारण त्यांच्याकडे अत्याधुनिक यंत्रणा अशी नव्हती. इथूनही पाणी मारण्यात येत होतं आणि हे सुद्धा पाडण्यात आलेलं होतं. आता आपण महत्वाच्या ठिकाणी जातोय, ज्या ठिकाणी ते 5 लोक जिथं लपलेले होते, जीव वाचवण्यासाठी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी जाणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला आता आत घेऊन जातोय. आता मी त्या मूळ मालकाच्या मनसुरी जे आहेत, उस्मान मनसुरी, त्यांच्या घरात येतोय. हा घर आणि त्यांचं एक छोटंसं बैठक खोली आणि इथं त्यांचं किचन आहे. आता अंधारात तुम्हाला थोडंफार काही दिसेल किंवा नाही दिसेल. इथंच किचन, याच किचन मध्ये त्यांचं अस्ताव्यस्त पडलेलं हे सामान, कुकर दिसतंय. सगळ्या किचन मधलं सामान जशाच्या तसं आहे, कुठेही काही जळालेलं नाहीये. केवळ धुरामुळे जे आहे ते काळं पडलेलं दिसतंय. आपण त्या मूळ बाथरूम मध्ये सुद्धा जाणार आहोत, परंतु तत्पूर्वी जे उस्मान मनसुरी मालक आहेत ते जिथं राहतात त्यांची जी बेडरूम आहे त्या बेडरूम मध्ये आपण सध्या आलेलो आहोत. आणि बेडरूम पहा तुम्ही, बेडरूम मध्ये सुद्धा गादी, त्यांचं सामान, कागद, महत्वाचं म्हणजे गादी हो, जे कापसाची गादी लवकर पेट घेते आणि आग भडकते, ती सुद्धा जशीची तशी आहे. हे बघा ही गादी. मग इथं आग कुठं होती हा प्रश्न मोठा आहे. आग नसताना केवळ धूर निर्माण करून या लोकांचा जीवितास धोका निर्माण करण्यात आलेला आहे. आणि हे आपण सगळं पाहतोय जशाच्या तसं. हे बघा औषधांच्या गोळ्यांचे स्ट्रिप्स हे तसेच आहेत. इथं आग नव्हती. या ठिकाणी असलेल्या लोकांचा जीव वाचवता आला असता. आग नव्हती, इथं कागद आहे, जशाच्या तसे वस्तू. आणि आता कसं वाचवता आलं असतं तुमच्या समोर हा प्रश्न निर्माण नक्कीच झालाय. मी तुम्हाला दाखवतो कसं वाचवता आलं असतं. पहिला पॉइंट असा होता वाचवण्यासाठीचा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही एक खिडकी आहे बेडरूमची त्यांच्या, आणि या खिडकीच्या पलीकडं पत्र्याचं मोठं शेड आहे. आणि यालाच लोक म्हणत होते की हे इबादतची खोली आहे, मस्जिद आहे, नमाज पढत होते. ठीक आहे, नमाज पठण करण्याची ही खोली आहे. या शेड ही खोली पाडण्याची गरजच काय? त्याच्यावर क्रेनच्या माध्यमातून किंवा जो बकेट असतो महानगरपालिकेचा, त्या बकेटच्या जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी पत्र्यावरती कर्मचाऱ्यांना येणं गरजेचं होतं. कर्मचाऱ्यांनी इथे येऊन जेसीबीच्या माध्यमातून किंवा हातोडे, गन, जे काय असेल, एका बाजूला पाण्याचा मारा करायचा. कारण इथं आग नव्हतीच, पाण्याच्या मारा करण्याची पण गरज नव्हती. मी पण थोडंसं चुकीचंच बोलतोय, पाणी मारण्याची गरजच नव्हती. थेट फक्त इथं तोडले असते याला पूर्णपणे, तर त्यांना आत येण्याची पण गरज नाही बाहेरच्या व्यक्तीला. इथलेच व्यक्ती अलगदरित्या इथं शिडी वगैरे काहीतरी ठेवून, एखादी फळी ठेवून पलीकडे त्या पत्र्यांवरती घेऊन बाहेर काढता आलं असतं. पत्रे सुद्धा जसेच्या तसेच, जळालेले नाहीयेत, आग लागलेली नाहीये. आणि तुम्हाला कदाचित त्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून मी दाखवू इच्छितो की या पत्र्याच्याच बरोबर बाजूला रोड आहे मोठं. बाहेर तुम्ही लाईटचे पोल पाहू शकता. इथून वर जर आले असते आणि इथं आतमध्ये आले असते तर त्या लोकांना वाचवता आलं असतं. परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन विभागचे अधिकारी किंवा इतर अधिकारी कर्मचारी जे काही या रेस्क्यू मध्ये सामील होते, त्यांनी काय केलेलं आहे की जे मूळ इथले कर्मचारी असतात त्यांना घेतलेलं नाहीये सोबत. जे कर्मचारी असतात त्यांना न घेतल्यामुळे ह्या अडचणी आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय की हे बघा, म्हणजे गुड नाईट वगैरे सगळं आहे, बटन जसेच्या तसे आहेत, काही झालेलं नाहीये, कुठली वस्तू जळालेली नाहीये, नुसतं फक्त काळं हे धुरामुळे झालेलं आहे. जेणेकरून इथल्या एखाद्या कर्मचाऱ्याला, इथले कर्मचारी, 2-3 कर्मचारी त्या अधिकाऱ्यांना आधीच सकाळीच सांगत होते कि सर हमको यहाँ पर लो, हम आपको बताते हैं कि हमारे मालिक जिधर खड़े हैं उधर हम आपको लेकर जाते हैं, आप हमारा बोलना सुनो, हम ये पत्रे के शेड पर से आपको वहां पर लेके जाते, वो तुरंत आ सकते हैं अंदर, असं सांगत होते. चिरकत होते, विनंती करत होते, रडत होते. परंतु ते अधिकारी आणि कर्मचारी ऐकले नाहीत असं ते स्वतः सांगतायत इथले कर्मचारी. जर ते अधिकारी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन विभागाचे, त्या इथल्या इलेक्ट्रिशियनचं किंवा इथल्या इतर कर्मचाऱ्यांचं ऐकले असते, कारण ते इथंच राहतात, त्यांना माहिती आहे. विशेष करून जो इलेक्ट्रिशियन होता त्याला माहिती आहे, ते शेडच्या घरात, त्यांच्या मालकांच्या घरात वर्षानुवर्ष काम करत आलंय. कुठल्या लाईटचं बोर्ड काय झालं, वायरला काय झालं, तर तो पाहायचा, त्याला माहिती असायचं. तर तो रस्ता दाखवणार होता बेडरूमचा, तो हाच रस्ता आहे. या रस्त्याचं जर ऐकून त्या अधिकाऱ्यांनी त्या माणसाचं, इलेक्ट्रिशियनचं किंवा इतर कर्मचाऱ्यांचं ऐकून इथं आले असते तर त्यांचा जीव नक्कीच वाचला असता. हे बघा, ही गादी, हे कपडे, इथं आग नव्हती.
वारंवार मी काय सांगतोय तर इथं आग नव्हती, इथं आग नव्हती तरीही त्यांना वाचवण्यात अपयश हे केवळ प्रशासनाला आल्याचं दिसून येत आहे. आता आपण मूळ त्या बाथरूम मध्ये जाणार आहोत ज्या ठिकाणी त्या 5 लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःला कैद करून घेतलेलं होतं. ही ती खोली आहे आणि आपण पाहतोय की ज्याच्या मृत्यूने आपल्याला सगळ्यांनाच खेद वाटतोय, मन भरून येतोय. कोणाच्याही मुलांसोबत असं होऊ नये असा हा त्या 1 वर्षाच्या मुलासाठी म्हणजेच त्या युसुफसाठी हा चौपाळा आजोबांनी लाडाने केला असेल. प्रत्येकाला माहित आहे की आजोबा पंजोबा यांचा सगळ्यात जवळचा मित्र कोण म्हणजे तो आपला नातू आणि पंतू. त्याच नातवासाठी याच पंजोबानी इतकं सुंदर असं एक इथं चौपाळा म्हणजेच झोका बांधलेला होता आणि कदाचित ते दिवसभर त्या मुलाला त्या बाळाला सोबत घेऊन इथं खेळवत असतील, झोका देत असतील. अशा या 1 वर्षाच्या तानुल्याचा करुण अंत केवळ या ठिकाणी लागलेल्या आगीमुळं आणि महानगरपालिकेसारख्याच्या प्रशासनाच्या ढिम अशा हलगर्जीपणामुळेच झाल्याचं मला सांगावंसं वाटतंय. हा त्यांचा बेडरूम आहे. बेडरूम मधले सोफा तुम्ही पाहू शकता की जशाच्या तसे आहेत. सोफा कुठेही जळाले नाहीये. मी वारंवार का सांगतोय इथं कुठलीही वस्तू जळालेली नाहीये. म्हणजे या ठिकाणी आग नव्हती. आग ही केवळ पहिल्या ग्राउंड फ्लोअर वरती होती. हा पहिला मजला आहे. पहिल्या मजल्यावर आग कुठेही नव्हती. आणि हे लोक जेव्हा धूर वाढू लागला आगीचं तेव्हा याच ठिकाणी आले. आणि हा जो बेडरूम आता तुम्ही पाहताय, बेडरूमच्या बाजूला असलेलं मास्टर बेडरूमला असलेलं बाथरूम, या बाथरूम मध्ये ते 5 जण इथे स्वतःला कोंडून घेतले होते. आणि इथं शॉवर आहे, ते शॉवरचा पाणी स्वतःवर मारून घेत होते कारण कुलिंग व्हावं, थंड वाटावं असं त्यांचे कदाचित हेतू असेल. आणि ही बकेट पाहताय तुम्ही, ही बकेट सुद्धा कदाचित कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर तुमच्या लक्षात येईल जशीच्या तशी आहे. एक कापड आहे, ते कापड सुद्धा तसंच आहे. आणि हे संपूर्ण बाथरूम ज्या ठिकाणी 5 लोक होते, बागवान परिवारातली एक आयशा बागवान एक महिला आणि मनसुरी परिवारातील स्वतः उस्मान मंसुरी, त्यांचा मुलगा अनस, त्यांचा नातू अनस मंसुरी, नातवाची बायको असलेली शिफा मंसुरी काझी आणि त्यांचा पंतू, मालकाचा पंतू असलेला युसुफ मंसुरी, असे 5 जण या ठिकाणी होते. त्यांचा जे मृतदेह सापडले ते याच ठिकाणी सापडले. इथं कुठल्याही प्रकारची आग नव्हती. आता पहा महत्वाचा मुद्दा, मी वारंवार सांगणार आहे तुम्हाला महत्वाचा मुद्दा. हे माझा हात जिथं संपते ती बाजू आहे ती टॉयलेट बाथरूमची, जिथं ते 5 लोक जीवाला वाचवण्यासाठी कोंडून घेतलेले होते. त्याला लागून अवघ्या फुटावरती, केवळ फुटांवरती असलेली ही एक खोली, एक बेडरूम, जिथं तुम्ही पाहताय की आग लागलेली नाहीये. इथं सुद्धा कापड जशाच्या तसे आहेत. ते लहान चिमुकल्याचं टी शर्ट्स आपल्याला पाहावयास मिळतंय. पाहून खूप वाईट वाटतंय. कदाचित त्या छोट्या चिमुकल्याच्या वडिलांच्या, आई वडिलांच्या आणि त्याची ही बेडरूम आहे. तुम्ही पहा या ठिकाणी तो पत्र्याचा शेड जो मी बाजूच्या बेडरूम मधून दाखवलेलं होतं, जे उस्मान मंसुरी आहेत मूळ शेड, त्यांच्या तिथलंच बाजूला लागून असलेला हा बेडरूम. वारंवार त्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होतं की माझे मालक जिथं आहेत ती खोली थेट जाता येत आहे, तुम्ही आमचा आणि ऐका आणि हे फोडा, असं ते सांगत होते. परंतु कुठलेही कर्मचारी त्यांचं ऐकत नसल्याचं ते सांगितलेले आहेत. हे पहा इथं पुन्हा अवघ्या ही पत्र्याची खोली, इथून अवघ्या 2 फुटांवरती त्या माणसांना बाहेर काढता आलं असतं इथं काहीतरी ठेवून. आणि ही जे पत्र्याचं शेड दिसतंय त्या शेडच्या इथंच माणसांना उभे राहून आत आला असतं किंवा या लोकांना इथून तिकडे घेऊन जाता आलं असतं. इथं खाली पडलं तरी काय होत नाही कारण इथं सुद्धा पत्र्याचं शेड आहे, खाली माणूस पडलं तरी काय होणार नाही. त्यांना वाचवण्यासाठीचा हा पर्याय होता जे की इथले कर्मचारी सांगत होते, परंतु कुणीही ऐकलेले नाहीयेत. त्यामुळं या 5 लोकांचा जीव गेल्याचं आता सांगितलं जात आहे. पहा किती सोपी गोष्ट होती. बाहेरून जेसीबी, क्रेन किंवा बकेट मागून याच फक्त खोलीचा हा अवघ्या 1 विटांची भिंत, केवळ 1 विटांची भिंत आहे, मजबूत पण नाहीये. अहो 2-3 ह्याला रॉड मारले किंवा 2 गन हातोडी मारले तर ही फुटते. इथं आग नाहीये, इथं काळं काहीच दिसत नाहीये, कुठलाही काही झालेलं नाही. इथून 2 मिनिटात आत आलं असतं आणि इथं असलेल्या लोकांना वाचवता आलं असतं. हो, त्यांचे कपडे पहा तुम्ही, जशाच्या तसे आहेत. हे पहा, वाईट वाटतं हे सगळं दाखवताना. इथं आग नव्हती.
आग शेवटपर्यंत नव्हती, आज सुद्धा नाहीये. याचाच अर्थ इथं पाणी न मारता थेट आत येऊन त्या लोकांचा जीव वाचवता आलं असतं. जीव वाचवता आलं असतं हेच मला सांगायचं आणि माझा हेतू हेच आहे. मी सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच आहे. कोण दोषी आहेत ते तुम्ही समजून घ्या. लोक सुद्धा सांगतायत कोण दोषी आहेत. त्या कर्मचाऱ्यांचं ऐकलं असतं तर इथं असलेले 5 जण नक्कीच वाचले असते आणि त्यांना सुखरूपपणे बाहेर काढता आलं असतं. इथं मी आहे, मला घाम येतोय कारण उष्णता खूप आहे, धग आहे, तुम्हाला माहितच आहे. मी थोडंसं आता बाहेर जातो कारण तुम्हाला मी दाखवू इच्छितो की हे सगळा घटनाक्रम झालेला आहे. त्यांना इथून बाहेर काढण्यात आलं आणि इथून बाहेर काढून शेवटी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता एक गोष्ट मी दाखवणार आहे, ती म्हणजे खालचा भाग. आणि खालचा भाग किती जळालाय काय नाही ते आपण नक्कीच पाहूयात. बरोबर, हाच तो बाहेरचा मोकळा मैदान आणि पॅसेज. आणि ही या ठिकाणी खिडकी होती आणि खिडकी तोडलेली आहे. आणि जे लोक म्हणत होते की एक इथं मस्जिद आहे, प्रार्थना स्थळ आहे, नमाज पठण करत होतं, त्याच ठिकाणी मी उभा आहे. याच ठिकाणी पहा, हे नमाजसाठीची एक जागा. आणि अवघ्या त्या मूळ जिथं मोयन रस्ता आहे, मोठा रस्ता आहे, तिथून 15 फुटांवर असलेली ही भिंत आहे. आणि या भिंतीला लागून हा बेडरूम आणि त्याच्याच बाजूला असलेला बाथरूम, ज्या ठिकाणी ते लोक लपलेले होते, छुपलेले होते जीव वाचवण्यासाठी. आता हे यासाठी दाखवतोय मी की लोक जे म्हणत होते ना बाहेर की इथे एक मस्जिद आहे आणि प्रार्थना स्थळ आहे, ती आम्हाला फोडू दिली नाही, फोडू दिली नाही, फोडू दिली नाही असं म्हणतायत. ठीक आहे, फोडू दिली नाही कारण त्याचं असं होतं की याला फोडून 15-20 फुटांवरती येऊन परत इथे एक भिंत होती बघा. सुरुवातीला ते फोडायचं होतं, ते फोडून परत इथं आल्यानंतर परत याला फोडायचं होतं. ती खिडकी फोडून ही खिडकी फोडायचं होतं, परत ही तिसरी भिंत फोडायची होती. या 3 गोष्टी ओलांडायच्या होते म्हणून त्याला नकार देण्यात येत होतं. केवळ इथं नमाजाची जागा आहे म्हणून विरोध केलेला नाही असं आम्हाला आता इथले लोक सांगतायत. आणि याची गरज पण नव्हती. का गरज नव्हती आता तुम्हाला मी जे व्हिडिओ दाखवतोय त्याच्यातून स्पष्ट होईल. या तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ, तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो. पहा, लक्षात घ्या, पहिला तिथून इथं हे फोडायचं, ते फोडायचं आणि मग बेडरूम पर्यंत जायचं आहे. परंतु त्यापेक्षा या बेडरूमच्या अगदी वर हे जे पत्रे दिसतात ना, हे पत्रे, हे बघा, हे पत्रे याच प्रार्थना स्थळाच्या या मस्जिद ज्याला म्हणत होते त्याच्यावरचा हा पत्र्याचा शेड. समजून घ्या, फार महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. दोषी कसं झालेत कर्मचारी अधिकारी महानगरपालिकेचे ते याच्यावरून दिसून येईल तुम्हाला. हे बघा, ही खोली बाहेरची जागा आणि ही खोली, इथून या पोलच्या बाजूनं JCB किंवा बकेट क्रेन ज्याला म्हणतो आपण मोठं, त्याच्या माध्यमातून या पत्र्याचा शेडवरती यायचं जिथं आगच लागलेली नाहीये. आग लागलेली नाहीये बरं का, याच्यावरती कुठेही काळं दिसत नाहीये, आग लागलेली नाहीये या पत्र्यांच्या वरच्या बाजूला. त्याच्या वर यायचंय अवघ्या क्षणात आणि मग याला हातोडा मारून फोडून त्या लोकांना बाहेर काढायचं होतं. मग एवढं सोपं असताना या 2 बाजू फोडण्याची गरजच काय होती? हेच बाजू आम्ही फोडू, आम्ही हेच फोडू तरच आम्हाला पुढे जाता येईल असं सांगण्याची गरजच नव्हती. प्रॅक्टिकली आणि टेक्निकली जर पाहिलं तर ही भिंत आणि पुन्हा ही भिंत फोडणे आणि मग तिसरी भिंत फोडणे हा कुठला मूर्खपणा. लोक आतमध्ये जळतात, जीवाच्या आकांताने ओरडतात आणि तुम्ही 3 स्टेप पार करतायत आणि तुमच्या डोक्यात साधी एकच स्टेप लक्षात आली नाही. त्या कर्मचारी सांगत होते तेव्हा की याच्यावर या सर आणि पलीकडे थेट त्या भिंतीला जाऊन बेडरूमला धडकतो आपण. एकच स्टेप आहे, 3 स्टेप ओलांडण्यापेक्षा केवळ 1 स्टेप थेट वरनं यायचं आणि ही भिंत फोडायची आणि त्या लोकांना बाहेर काढायचं. तर हे जे चुकलंय हे लक्षात घ्या तुम्ही. सगळ्यात मोठं घात इथंच झालेला, हीच मोठी चूक झालेली ज्याच्यामुळे त्या लोकांचा जीव गुदमरून गेलेला आहे. 3 स्टेप ओलांडण्यापेक्षा 1 स्टेप
एक फक्त स्टेप ओलांडून या ठिकाणी येता आलं असतं आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटात, आणि आगच नव्हती त्या ठिकाणी, वर आग नसलेल्या ठिकाणावरून यायचंय. इथेही आले फोडताना तर इथेही आग नव्हती, कारण इथेही केवळ धूर आहे. आग जर असली असती तर मग आपण विचार केलं असतं, पाणी मारलं असतं, परंतु इथं आग नव्हती. आपण तुम्हाला आतलं बेडरूम मधून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी बेडरूम मधले सगळ्या साहित्यांचा जशाचा तसा नजरानं आपल्याला पाहावास मिळालेला आहे. याचा अर्थ आग नव्हती. पुन्हा एकदा सांगतोय मी, त्या लोकांना जर ते महानगरपालिका कर्मचारी, अग्निशमन विभाग, त्या कर्मचाऱ्यांचं ऐकलं असतं आणि थेट या पत्र्याच्या शेडवरून या बेडरूम जवळ आले असते आणि बेडरूमच्या बाजूलाच असलेल्या बाथरूम जवळ इथून जरी त्यांना आवाज दिले असते की आजाओ बाहेर हम आये हुए हैं असं म्हणले असते, तर केवळ छोट्या छोट्या पातळ अँगलची ही खिडकी 2 हातोडे मारल्यानंतर तुटेल अशी खिडकी, पहा कॅमेरामॅनला मी सांगतो दाखवा ती खिडकी, अशी ही खिडकी, 1 विटांची ही भिंत फुटली असती आणि ते लोक सुखरूपपणे त्या पत्र्यावरून या वरच्या पत्र्यावरून बाहेर काढता आले असते. इथं सुद्धा पहा कुठल्याही प्रकारची आग लागलेली नाहीये. जे वस्तू आहेत, जे साहित्य आहेत ते जसेच्या तसे पडलेले आहेत, तुम्हाला जसेच्या तसे इथं दिसतील. आणि इथं जरी फोडले, हा किचन एक छोटासा आहे कशाचा तरी, हा मेन रोड आहे बाजूलाच, हे फोडून पुन्हा हे अशी इथं असलेली एक भिंत फोडून, पहा ही भिंत फोडून, हे बाजूची भिंत फोडण्याचा हट्ट धरण्यात आलाय केवळ महानगरपालिका प्रशासनाकडून, म्हणजे ही पलीकडची. त्यानंतर परत हे फोडापाडी करावं लागलं असतं आणि तिसरी भिंत फोडावं लागली असती. त्यासाठी म्हणतोय की इथं कोण दोषी आहेत ते तुमच्या या सगळ्या माहितीतून लक्षात आलंच असेल. नक्कीच आम्ही कोणाला त्रास द्यायचा म्हणून किंवा कोणाच्या बाबतीत चुकीचं बोलायचं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला नसून, हा केवळ तुमच्या समोर या सर्व घटनेचा पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन देण्याचा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे. सोबतच आता मूळ ज्या ठिकाणी आग लागली, आग जिथून पसरली गेली त्या जागेत आपण जातोय. हा मेन गेट आहे. आणि कोण म्हणतंय इथं गेट नव्हतं, जागा नव्हती, निमुळती जागा होती. अरे लोकांनो, हे पहा या व्हिडिओमध्ये, जागा कशी नव्हती, 2-2.5 फुटाची जागा होती असं ते वारंवार काही लोक सांगत आहेत. महापालिकेच्या यंत्रणा आत येऊ शकली नाही असं म्हणतायत. कसं येऊ शकत नव्हती मला सांगा बघू आतमध्ये. हे बघा, हे गेट, एवढा मोठा गेट, जवळपास 18 फुटाचा हा गेट आहे आणि मेन रस्ता आहे. अग्निशमन यंत्रणा येण्यासाठीची जागा नव्हती असं सांगितलं जात आहे. ही बघा एवढी मोठी जागा, हा पॅसेज, इथं गाड्या येऊ शकतात, इथं आग लागली आहे, इथून पाण्याचा मारा करायचा आहे. पण माहिती नसलेले कर्मचारी आणि अधिकारी केवळ तिथं पाणी मारण्याचा प्रयत्न केले, मात्र इथं पाणी मारले नाहीत जिथं मूळ आग लागली आहे आणि जिथं मेन लोक थांबलेले आहेत तिथं. हे पहा एवढं मोठं स्पेस आहे, इथं ना गेट आहे ना काय आहे. एवढं मोठं स्पेस असताना म्हणतात की इथं स्पेस नव्हतं. इथं मूळ आग लागलेली आहे, ही फॅक्टरी आहे. हे पहा इथं आग लागल्यानंतरचे हे मशिनरी जळून खाक झालेले आहेत. हे बघा ही मशिनरी जळालेली, हे बिंडल, ही यंत्रणा, ही फॅक्टरी, हे जळालेलं आहे. हो, इथं आग होती आणि या आगीच्या इथं आणखीन एक चान्स होतं पाणी मारण्यासाठी. पाठीमागं एक फॅक्टरी आहे, मोठं स्पेस आहे, एवढी मोठी स्पेस, एवढी मोठी जागा. तिथून सुद्धा या भिंतीच्या पलीकडे क्रेन ठेवून किंवा मोठं जेसीबीचा बकेट उभा करून वर तिथून ही पाण्याचा मारा करता आला असता आणि इथं पाणी थेट आलं असतं. एवढी मोठी ओपन स्पेस जागा आहे. ओपन स्पेस नव्हतं, 2 फुटाचं होतं, 3 फुटाचं होतं असं बरेच जण सांगतायत, असं मीही ऐकलंय. परंतु हे बघा प्रत्येक ठिकाणी 5-5, 10-10 फुटाची जागा आहे. कुठं जाईल तिथं जागा आहे. पहा ही फॅक्टरी जळालेली आणि जाईल तिथं जागा आहे. मग पाण्याची मारण्याची यंत्रणा का पोचली नाही. बघा या ठिकाणी सुद्धा पाठीमागून हे बघा एक गार्डन दिसतंय, कोणाचं तरी एक फॅक्टरी आहे. त्या ठिकाणावरून सुद्धा जर आतमध्ये मशिनरी आली असती, फायर ब्रिगेडची गाडी आली असती इथपर्यंत, या झाडांच्या बाजूनं छोटे छोटे गाड्या आले असते किंवा पाणी तिथून जरी मारलं असतं
तर हे पहा, इथं जी आग लागलेली आहे ती आग विझवता आली असती, परंतु केवळ जिथं मोकळं स्पेस आहे ही बाजू आणि ते गेट, तिथून प्रवेश न करता, तिथून पाणी न मारता, या बाजूनं जिथून पॅक झालेला भाग आहे, हे पॅक झालेला भाग आहे, हे ते दिसतं का तिथं लांब, तिथं सुद्धा पॅक होतं, ते फोडलंय. हे इथं जे भाग आहे, हे भिंत वगैरे आहे, ते फोडलंय. पॅक असलेल्या भागाला फोडून यंत्रणा पाणी मारत होती. आणि जिथं मोकळं आहे तिथून पाणी नाही मारली, इथं पूर्ण कोरडं आहे. हे बघा, ही माती पूर्ण कोरडी आहे, इथून अजिबात पाणी मारलेलं नाहीये. ही माती, इथं एवढी मोठी स्पेस आहे, ते फॅक्टरी आहे, गार्डन आहे, इथून ट्रक्स आत येतात. हे बघा, मला वाटतं इथे काहीतरी आत आलेलं आहे, ट्रकाचं चाकाचं निशाण दिसत आहेत. मग इथून पाणी मारण्यासाठीची यंत्रणा सुरुवातीला का आली नाही? जागेचा शोध योग्य का घेण्यात आला नाही? जिथून पाणी मारता आलं असतं किंवा यंत्रणा आत आली असती. हे सगळं घडलंय. आता जे घडलं ते घडलं, परंतु निष्पाप 8 जणांचा जीव यात गेलेला आहे. माझा हेतू एवढाच आहे की या ठिकाणी जे घडलं, जे चुका होते, त्या चुका कोणाच्या आहेत, कशा आहेत, ते दाखवण्याचा माझा मूळ हेतू होता. 3 मोठमोठ्या जागा होत्या, स्पेस होते, तरी ही यंत्रणा जिथं स्पेस आहे तिथं न जाता दुसऱ्याच बाजूनं भिंती फोडा, ग्रिल फोडा, मगच आम्हाला पुढे जाता येईल, मगच आम्हाला पाणी मारता येईल, अशा पद्धतीने चुकीच्या बाजूनं पाणी मारल्याचं एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळत आहे. हे पहा, तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने कुठून कसं पाणी मारण्यात आलंय. हे जे आहे ना, हे फोडलेलं होतं, इथं वर दिसतं ना फुटलेलं, ते फोडण्यात आलं आणि इथं सगळी यंत्रणा कामाला लागलेली होती. इथं ते सगळे महापालिकेची यंत्रणा, NTPCची यंत्रणा, पोलीस कर्मचारी, हे सगळे या बाजूला होते. ही बाहेरची बाजू, ते काका दिसतायत, चाचा दिसतायत. या यंत्रणेनं इथून या खिडक्यांमधून, या दरवाजांमधून पाणी मारलेलं आहे, इथून पाणी मारलेलं आहे, हे फोडलेलं आहे, इथून फोडलेलं आहे. परंतु या ठिकाणावरूनच्या वरच्या पत्र्यावरून न जाता आणि तिथं जो खिडकी दिसते, डिश अँटेना दिसतो एक, त्या डिश अँटेनाच म्हणजे तो बेडरूम आणि त्याच्या बाजूला असलेला बाथरूम, जिथं ती लोक होते. अवघ्या 20 फुटांवरती पत्र्यावरती जाऊन त्या डिश अँटेनाच्या तिथली खिडकी फोडून बाथरूम मध्ये, बेडरूम मध्ये असलेल्या त्या 5 निष्पाप लोकांना वाचवता आलं असतं. आणि सुरुवातीला जे इथं 3 लोक होते बागवान कुटुंबातील, त्या कुटुंबाला सुद्धा वाचवण्यात यश आलं असतं. मात्र ही भिंत फोडण्यासाठी थोडस वेळ लागल्याचं एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळतंय. आपल्यासोबत या फॅक्टरीचे सतीश निलगार म्हणून वायरमन आहेत. त्यांना अनेक वर्षांपासून ते इथं काम करतात, आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या बाजूनं त्यांचं काय म्हणणं आहे, कसं या लोकांचा जीव वाचवता आला असतं. पहा, हे माझ्यासोबत आहेत, हे खूप धाडशी आहेत. मी काल इथं स्पॉटवरती पाहिलंय. हे स्वतः वर जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना वर जाऊ दिलेलं नाही आहे, त्यांचं ऐकलेलं सुद्धा नाही आहे. अशा लोकांना खरं तर मनापासून सल्यूट मारण्याची गरज आहे. यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कौतुक केलं तितकं कमीच आहे. मला सांगा भाऊ, तुम्ही आलात पहाटेच्या दरम्यान, अंधार वगैरे होतं, नेमकं काय, कशी इथं काय होतं हे सगळं? हे इथं फायर ब्रिगेडची गाडी होती, शिडी लावलेली होती. आल्याला मी डायरेक्ट वरती चढलो. वरती चढला तुम्ही ह्या शेडवरती? हा, ह्या शेडवरनं वरती जायला मार्ग आहे मला माहिती होतं. मी वरती चढलो. वरती चढल्यानंतर इथे खिडकी आहे, फायर ब्रिगेडचे माणसं होते. ते भिंत तोडण्याच्या अगोदर खिडकीतनं आतमध्ये गेले असते तर, खिडकीच्या आतमध्ये गेल्यानंतर लगेच आतमध्ये जाऊ शकतो. तोडायला वेळ पण जात नाही, बरोबर ना? ते स्पेस आहे, त्या पत्र्याने त्याच्यामध्ये एक 7 फुटाचं अंतर आहे. तिथून माणूस उडी मारला, उडी पण मारू शकता असं आतमध्ये जाण्याचं. ते काय त्याला उचलून पण आतमध्ये सोडू शकला असता त्यांना बाहेर काढण्यासाठी. त्यांना बोललो, ते काय ऐकले नाही. हे भिंत फोडून त्या 3 माणसांना, ते बागवान 3 माणसांना इथनं बाहेर काढले. मला एक सांगा, पुढं मला एक सांगा, मला टेक्निकली थोडस माहिती घ्यावं वाटतंय. हे बागवान कुटुंबाची खिडकी, हे घर, जरा कॅमेरामॅन प्लीज दाखवा. हे बागवान कुटुंबांचं घर, इथंच ते मृतदेह सापडले. ही खिडकी, आणि ही खिडकी डायरेक्ट व्हेंटिलेटरला आहे, म्हणजे व्हेंटिलेशन ज्याला आपण म्हणतो त्याला आहे. आणि बाजूला अवघ्या 4 फुटावरती पत्र्याचं शेड आहे.
जीव वाचवण्यासाठी ते स्वतः इथं एक दरवाजा पण दिसतोय आपल्याला. नाही इथं नाही हे दरवाजा हे कशाचा खिडकी आहे? होतं. खिडकी ते आहे. मेन तिकडं खिडकी. बाहेर आत जाण्यासाठी. ठीक आहे, हे खिडकी आहे ना हे? हा हे खिडकी आहे. इथून त्यांना तोडून बाहेर इथं काढता आलं असतं, जिवंत राहिले असते तर. ओपन खिडकीतनं त्याच्या अगोदर ते झालं open असतं खिडकी का? आहे का? हे नंतर तिथं जाळी नव्हती? नाही जाळी नाही ती खिडकी पहा, ओपन आहे. ओपन म्हणजे आपण एमर्जन्सी एक्झिस्ट हा, ज्याला हा, म्हणतो ते केलेलं आहे ते. तशा पद्धतीचं ते खिडकी आहे एमर्जन्सी एक्झिस्टची. ते तिथून बागवानचे 3 कुटुंबातले जे 3 लोक होते ते त्वरित आग लागल्यावर इथून बाहेर पडू शकले असते, परंतु त्यांना बाहेर पडता आलं नाही, आहे ना? हा त्यांना ते सुचलं नाही. सुचलं नाही त्यावेळेला, घाबरले हा, असते ते आपण कदाचित. जे बाहेरचे माणसं होतो तिथून आतमध्ये जाऊ शकलो असतो, पण आपल्याला फायर ब्रिगेडवाले कोऑपरेटिव्ह केलेले नाही. केले नाहीत. बरं, आता मला महत्वाची गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. हा मग तिथून मालकांचं बेडरूम, एक मिनिट इकडे. मालकांचं बेडरूम तुम्हाला माहित होतं? हा माहिती आहे. बाथरूम माहित होतं? तुम्हाला माहिती. जेव्हा कळालं की मालक हे कॉल जे केले त्यांनी सांगतात की आम्ही बेडरूम मध्येच्या बाथरूम मध्ये आहेत म्हणून. हा. तर तो हे डिश अँटेना दिसतो ते बेडरूम आहे. बरोबर? बेडरूम आहे, हे मालकाचं आहे, हे कॉम्प्रेसरच्या हा ना, पलीकडे ते बाथरूम जे होतं त्यांनी ते डिश अँटेना लावलेलं. नातूचं. हा मग मला सांगा, हे फोडा म्हणून सांगत होते काही लोक. हा हे फोडू नका म्हणून सांगितलं मी. तुम्ही सांगितलं. हा हे फोडू नका. बघा हो, महत्वाची गोष्ट हे फोडू नका. बिचारे हे फोडू फोडलं नका की म्हणते. जाता येत नाही. हे हे उपयोगाचं सांगितले, नाही. कुणी दुसरं सांगितलेलं नाही. आणि का सांगितलं त्याचं टेक्निकली जरा माहिती घ्या. त्यांच्या घरात जाता येत का नाही. सांगितलं तुम्ही? त्यांच्या घरात जाता येत नाही म्हणून हे फोडू नका म्हणजे. हा, हे का जाता काय येत नाही फोडू- तुम्ही मला सांगा. हे फोडायला वेळ जात आहे. त्याच्यापेक्षा बाहेरनं शिडी लावलं की हा. त्यांच्या रूम मध्ये जाऊ शकतो मी. बघा, तुम्हाला मगाशी जे वरच्या बाजूने मी जाऊन दाखवलं ना, खिडकी आहे. मस्जिदची खोली हे आहे, बघा, मस्जिदची हे खोली सिमेंटचे आहे. आहे ना, हा. हे सेटच्या बेडरूम मध्ये जात आहे. हा हा हा. बेडरूम मध्ये नाही हे नाही पत्रा- नाही, हे एक बघा. मिनिट, एक मिनिट. मला आलं लक्षात. मला तुम्हाला एवढंच दाखवायचं आहे, प्लीज एवढं लक्षात घ्या तुम्ही की हे मस्जिदची खोली आहे म्हणून सांगायचे आणि पाडू नका म्हणले तर यांनीच नको म्हणले. त्याचं कारणही त्यांना माहिती आहे, कारण मी तुम्हालाही समजावून सांगितलं की पहिली भिंत, परत दुसरी भिंत आणि मग तिसरी भिंत, असे अंतर 3 आहे. स्टेप आहेत आणि अंतर खूप आहे ना. हे पत्रा आणि सेटची खिडकी हे लागतात 4 4 फुटाचं फुटाचं आहे. अंतर. नाही नाही तिथनं- नाही, 3 भिंत फोडावं लागले असते त्यांना. हे 1 सगळं 2 हा. 3 स्लॅब फोडायला वेळ लागतो. स्लॅब फोडायला सुद्धा वेळ लागते. मग त्यापेक्षा भिंत डायरेक्ट फोडायला वेळ लागतो. भिंतीच्या वरून, पण पत्र्यावरून. पाडल्यानंतर नाही, माणसाला तुम्ही जातं. कुठून जावा म्हणाला? मी पत्र्याच्या वरून. हा मोठी शिडी लावून पत्र्याच्या वरनं डायरेक्ट त्यांच्या बेडरूम मध्ये जातो. यस, एक्झॅक्टली. हेच चुकलं महानगरपालिका प्रशासनाचं आणि अग्निशमन विभागाचं आणि त्यांनी इथं आमचं असलेल्या ऐकलं यंत्रणेचं. ते कोणाचं ऐकलं नाही? या आमच्या ऐकलं electricianचं मी ऐकलं. माझ्या जिम्मेदारीने जातो म्हणले 5 मिनिट वेळ द्या म्हणलो. मी हा. 5 मिनिट वेळ मला दिलेली नाही पाठीची पण त्या. हा, या तरी पण व्यक्तीचं न सांगता त्यांना त्या मस्जिद मधनं मी आतमध्ये जाऊन त्या खिडकीतनं बघितलो हे लोक बेडरूम मध्ये नाही ती. हा. तेव्हा ते आमची स्वतः भिंत तोडून त्या भिंतीतनं आतमध्ये घुसलेले. यस, एक्झॅक्टली. मी मगाशी जे तुम्हाला वर दाखवलं. बाथरूम मध्ये 5 जण आहेत. हा. बाथरूमचा दरवाजा असतो. मग शेवटच्या क्षणी 2:30-3च्या दरम्यान जे गेले ते कुठून गेले? आमच्या बरोबर इथनच आले. बॉडी हातात घेताना कुठून गेले? इथनच दिलेले आहेत त्यांना मी 5 बावड्या इथूनच दिलो मी. इथूनच दिला तुम्ही? हा, स्वतः दिला? मी स्वतः दिलेलं आहे. मी स्वतः फायर ब्रिगेडचे माणसं होते त्या टायमाला. हे महत्वाचं बरं का, जे 5 बॉड्या हाती लागलेत ना तिथे यांनी स्वतः काढून मी दिलेले सांगतो. माझ्या- हेच मी व्यक्ती गेल्यानंतर वारंवार ते सांगत होते की मी जाऊ शकतो तिथं, पोहोचू शकतो, मला पोलीस फक्त लोक वेळ जायला द्या. दिले नाही त्यांना. परंतु त्यांना जाऊ दिलेले नाहीये. त्यामुळे हे फायर ब्रिगेड वाले म्हणले फायर हे ब्रिगेड आमचं आम्हाला कळतं तुम्हाला कळत नाही. हे वाद फायर ब्रिगेड वाले तुम्हाला नक्कीच कळतं हो. आम्ही सांगत नाही. टेक्निकली मी कर्मचारी म्हणलो अधिकारी इथनं तुम्ही पूर मला माहिती आहे. तुम्हाला सगळं कळतं, माहिती आहे आम्हाला. टेक्निकली तुम्ही आहेत, आम्ही कोणच नसतो आणि यंत्रणा जीव वाचवण्यासाठीची तुमचीच आहे. परंतु कधी कधी ज्या भूलभुलैयामध्ये जिथं आग लागते अशा अडचणीच्या ठिकाणी, त्या ठिकाणी तिथला पर्टिक्युलर एक माहितीगार व्यक्ती सोबत राहिला आणि जर तो गाईड करत असेल तर त्याचं ऐकून घेणं नाही ऐकले. तेही तुमचं कर्तव्य होतं, काम होतं. यांचं ऐकलं नसल्यामुळं या 5 लोकांचा, 5 लोकांना 3 लोकांचं तर ठीक आहे, ते प्रथमदर्शनी गेले, त्याच्यात कोणाची चोका आपल्याला सांगता येत नाही, त्यावेळेस हे आग पण ते नव्हती. देवाची मर्जी. हे आग पण परंतु तिथं त्या 5 लोकांचा जीव वाचवता आलं असतं केवळ या माणसाच्या सांगितलेलं ऐकलं जर असतं तर. हे आग इथं नव्हतं. हा, आम्ही ज्यावेळेस इथं चढलो होतो ना आग नव्हती. आग नव्हती. नव्हती. बर, इथं आग नव्हतं, इथं आग नव्हतं. म्हणजे आग जास्त कुठे नव्हती अजून? इकडं काही नव्हतं. आमच्या समोर जळलेलं हा. आहे. जेव्हा आम्हाला कळालं हे शेड पडतंय म्हणून आम्ही वरनं खाली आलो. हे लोक पाणी मारत होते सारखं. पाणी मारायला त्यांच्या फायर ब्रिगेडच्या गाडीमध्ये पाणी नव्हतं. बर, जे होतं ते मारत होते, ते एकटं मारत होते. अहो कुठं पाणी होती? त्यांची प्रेशरच जात नव्हती हो. हा. पाणी उभं मारायचं कुठं मारायचं तेच कळत मारायचं. त्या समोरच्या बाजूला संध्याकाळी 5च्या नंतर आला हा, समोर. हेच दोष आहे मोठं. बघा, या माणसाला खरं तर कौतुक करावं असं वाटतंय मला. आणि महानगरपालिकेचं कर्मचारी अधिकारी कशा पद्धतीने दोषी आहेत ते मी आणलो तुम्हाला आम्ही. या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलंच आहे. आणि प्रत्यक्षदर्शी हे माणूस स्वतःहून पुढे येऊन सांगतायत
की इथं मस्जिद होती त्याला पाडण्याचं त्यांनीच थांबवलं, कारण ते पाडून फायदा नव्हता. मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलंय. 3 भिंती, मस्जिद म्हणजे मस्जिद पण नव्हती, ते इबादताची बाहेरनं वरती. प्रार्थना खोली ज्याला म्हणतो, तिथं आजान नमाज हे ते मोठं असं काय नव्हतं. इथे ना स्पीकर हे इथं काय माल फक्त वगैरे- नमाज पडत हा, होता. नमाज. घरात जसं नमाज हा, पडतात मी तसं. त्यांना म्हणलो इथं माल नाही काय नाही, हे गरम नाही म्हणून सांगितलं, इथं सांगितलं तरी नाही. ऐकलं ऐकले नाही, ऐकले नाही, जाऊ दिले नाही. आणि जे सांगतात ना जागा नव्हती, ते तुम्हाला जागा सुद्धा मी दाखवलेली आहे. अजून बरंच काही मी सगळं शिडी दाखवलेलं लावलेली, शिडी पण आहे. हे आम्हाला व्हिडिओ तुम्ही सोडून नक्कीच पहा. हा व्हिडिओ खूप मोठा झालाय, परंतु माझा प्रयत्न होता की कशा पद्धतीने आग लागली असेल आणि कशा पद्धतीने जीव या लोकांचा वाचवण्यासाठी ते स्वतः प्रयत्न केले असतील. काय जळालं नव्हतं, कुठं आग लागलेली होती, आगीच्या कारणाने किती जण मेले, आणि आग नसताना नुसतं केवळ प्रशासनाच्या धिम्म कारभारामुळं आणि काही लोकांचं ऐकलं नसल्यामुळं जे काही निष्पाप लोकांचा बळी गेला, ते माझा दाखवण्याचा हेतू होता. हे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि सगळं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. मी इम्रान सगरी इथं जरा जाग येतो. पाहत राहा आझादी बचावनी चॅनल, सोलापूर.